शिवाजी महाराजांची मावळ्या हात वर करा बरं. सावित्रीबाई फुलेंच्या लेखी हात वर करा बरं. सगळे महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे हात वर करणारे लोक मी पहिल्यांदा बघितले. असं नाही असे लोक बघितले, पण फक्त शिवाजी महाराजांचा नावापुरता मावळं होऊन चालतं का साहेब? तो आता छावा चित्रपट आला, कोण बघितला एकदा हात वर करा. आणि छावा पिक्चर पाहिल्यानंतर लोकांना, आजच्या तरुणांना संभाजी महाराजांचा इतिहास कळाला. अहो, माझ्या राजाचा इतिहास कुठल्या चित्रपटामध्ये बंदिस्त नव्हता हो. 350 वर्ष झाले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आमच्या काळजावर अधिराज्य गाजवत आहे. या संभाजी महाराजांनी वयाच्या 32 वर्षामध्ये 141 लढाया, एकही लढाई हारला नाही राजा. आपली पापणी लवायच्या आधी एका पायावर घोडा फिरवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पंढरपूरची वारी करणारे वारकरी म्हणजे संभाजी महाराज. समुद्राच्या काठांवर जहाजाची बांधणी करणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि सतसतक नायिका भेद बुधभूषणम यांसारख्या ग्रंथ संपदा ज्यांनी लिहिल्या ते छत्रपती संभाजी महाराज. मी एवढं का सांगितलं? कारण संभाजी महाराजांवर मी मध्यंतरी अभंग छोटासा लिहिला होता. गोपाळभाऊ म्हणत की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कवितांनी खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तलवार, ढाल, घोडा एवढे वाचून चालणार नाही. आता खतरनाक काम झालेलं आहे दादा. पुणे मुंबईला एवढे मावळे आहेत, हातापायाच्या काड्या पण छातीच्या पदोपाड सगळेच्या सगळे करून नेहमीने देतापासून वर्गाला आम्हाला जो म्हणतो त्याला आम्ही उभारला पडतो. त्याच्या कमरेवर काढून निघणं झाली. आम्हाला जो म्हणतो त्याला आम्ही उभारला पडतो. त्या मोबाईलवर इंस्टाग्राम, फेसबुक रात्रभर झोपत नाही. 11 वाजता उठतंय सकाळी, मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस असते सळसळत रक्त शिवबाचं भक्त कपाळी भगवान मिळा खरं आहे का खोटा? एखाद्या हायवेने ट्रिपशी चाललेले असतात,